जसा जलमलो आणि जसं कळायला लागलं त्यापासून त्यावेळेस मी छत्रपतींचं शिल्प 1 टोनमध्येच बघत आलो. त्यात 2च टोन ठरलेले असायचे. एकतर ते शिल्प काळं असायचं किंवा ब्रांज पेंटमध्ये ते रंगवलेलं असायचं. मला छत्रपतींना सजीव करण्यासाठी मला ते रंगीबेरंगी 4 कलरमध्ये ते मी पहिल्यांदा पेंट करून घेतलं. त्यावेळेस मला जी साथ लाभली ते रिषभ आंबलेची मला साथ लाभली. रिषभ आंबलेनी ते शिल्प सुंदररित्या ते पेंट केलं. देवीदास फुलगमांनी मला ते शिल्प दिलं. त्या शिल्पाचा मेक ओव्हर असा केला की अश्व पहिल्यांदा सुंदर पद्धतीने सजवून घेतलं. त्याला लगाम, जी मोरकी, त्याला आभूषण हे रिअल घातलं. छत्रपती शिवरायांच्या पायातली मोजडी मी चांबड्याचीच ती बनवली. महाराजांचा पोशाख हा मी कापडांचा उंच किमतीतल्या कापडांमध्येच तो तयार केला. छत्रपतींच्या हातामध्ये मी पोलादी पात्याचीच पातं असलेली तलवार, ज्याला पितळेची मूठ होती अशी तलवार दिली.